नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला। बघा, बोर्डाने पुन्हा एकदा एक मोठा निर्णय या ठिकाणी 10वी-12वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेतलेला आहे। आता हा मोठा निर्णय काय तो आपण संपूर्ण समजून घेणार आहोत, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे। सर्वात अगोदर सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमचे मित्र असतील त्यांना पाठवा, तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पण पाठवून द्या आणि सर्वांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। कारण 10वी-12वीचे बघा, तुमचा रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर केलं जातं। तुम्हाला तुमचा रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर मिळतात। 10वी-12वीचे तुमच्या प्रश्नपत्रिका कशा असतात, कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात ते पण तुम्हाला सांगितलं जातं। त्यासोबतच संपूर्ण रिझल्ट लागेपर्यंतचं मार्गदर्शन केलं जातं। त्यामुळे सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि व्हिडिओला पण लाईक करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका। तर बघा, 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी बोर्डाने मोठा निर्णय घेतलेला आहे। आता बोर्डाकडून काय मोठा निर्णय घेण्यात आला आहे परीक्षेच्या आधीच, तर ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया। तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाहू शकता। बघा, सोलापूरची बातमी आहे। 10वी-12वीची बोर्ड परीक्षा आता काही दिवसांवर आलेली असून आज शुक्रवारी शिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुणे विभागाची बैठक पार पडली। बघा, शुक्रवारचीच बातमी म्हणजे लेटेस्ट अपडेट आहे। त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या 100 कलमी कार्यक्रमानुसार परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षकांच्या अदलाबदलीवर शिक्कामोर्तब झाले। बघा, परीक्षा केंद्रांवर आता म्हणजे तुमच्या ज्या ठिकाणी परीक्षा होतात तर त्या परीक्षा केंद्रांवरील जे पर्यवेक्षक असतात तर त्या पर्यवेक्षकांच्या अदलाबदलीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। तर त्याची पण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। बघा, तर बोर्डाने सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतला। बघा, शहरातील परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षक आता ग्रामीणमधील केंद्रांवरील शिक्षक शहरातील केंद्रांवर असणार आहेत। त्यासाठी किमान 5 किलोमीटर अंतराचा निकष लावला जाणार आहे। आपल्याच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तेथील शिक्षक आता पर्यवेक्षक नसणार आहेत। तर बघा, या ठिकाणी हा सर्वात मोठा निर्णय बोर्डाने घेतलेला आहे परीक्षेच्या संदर्भात आणि परीक्षा चांगल्या पद्धतीने व्हाव्यात म्हणून। तर बघा, सर्वात अगोदर आता ह्यामध्ये 12वीला किती विद्यार्थी यावेळेस परीक्षा देणार आहेत, 12वीची परीक्षा कोणकोणते विद्यार्थी देत आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 12वी लिहून पाठवा आणि कोणकोणते विद्यार्थी यावेळेस 10वीची परीक्षा देणार आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवा, म्हणजेच तुम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करता येईल। त्यामुळे सर्वांनी 12वीला असाल तर 12वी आणि 10वीला असाल तर 10वी लिहून पाठवा। पुढे बघा, शालेय शिक्षण विभागाच्या 22 ऑगस्टच्या निर्णयानुसार सर्वच शाळांमध्ये CCTV बंधनकारक करण्यात आलेले आहेत। सर्वच शाळांमध्ये CCTV कॅमेरे आता लावले जाणार आहेत। शासन निर्णयानुसार एकाच महिन्यात CCTV लावण्याचे आदेश देऊन वेळ प्रसंगी शाळांची मान्यता रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता। मात्र 4 महिन्यानंतरही बहुतेक शाळांमधील वस्तुस्थिती जैसे थेच आहे। त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मुख्यमंत्र्यांच्या 100 कलमी कार्यक्रमांतर्गत 10वी-12वीच्या परीक्षेत पर्यवेक्षकांचीच अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार पर्यवेक्षकांची ड्युटी ज्या केंद्रावर असेल तेथे त्यांच्या शाळेतील विद्यार्थी नसतील असे नियोजन केलेले आहे। दरम्यान या निर्णयाला विरोध होऊ लागला आहे, पण मुख्यमंत्र्यांच्या 100 कलमी कार्यक्रमात हा मुद्दा समाविष्ट असल्याने तो रद्द होणे अशक्य असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। बघा, मुख्यमंत्र्यांचा जे 100 कलमी कार्यक्रम आहे त्यामध्ये हा मुद्दा असल्याने तो रद्द होणे अशक्य असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। राज्यातील 5000 केंद्रांवर 10वी व 12वीचे जवळपास 25 लाख विद्यार्थी परीक्षा देतील। बघा, 5000 केंद्र आहेत 10वी आणि 12वीचे, त्यामध्ये 25 लाख विद्यार्थी परीक्षा देतील। 12वीचे प्रात्यक्षिक 24 जानेवारीपासून सुरू झालेले आहे। या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा आता 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। बघा, 11 फेब्रुवारीपासून 12वीचे विद्यार्थी परीक्षेला बसतील, तर 10वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा ही 3 फेब्रुवारीपासून सुरू होत असून लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। बघा, यामध्ये जर आपण पाहिले तर 10 दिवसांचा कालावधी आणि 10 दिवस अगोदर परीक्षा तुमच्या होत आहेत। पुणे विभागाची परीक्षेची तयारी कशी आहे बघा, 10वीसाठी परीक्षा केंद्र किती आहेत तर 660 परीक्षा केंद्र 10वीसाठी पुणे विभागामध्ये आहे। एकूण परीक्षार्थी किती तर 2,70,400 परीक्षार्थी एकूण विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत। 12वीसाठी बघा, 12वीमध्ये तर 432 परीक्षा केंद्र 12वीसाठी। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे विभागातून कोणते विद्यार्थी 10वीला आहेत आणि 12वीला आहेत। जर तुम्ही पुण्यामधून असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पुणे लिहून पाठवायचे। पुढे पहा, एकूण परीक्षार्थी किती तर 2,47,700 विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार आहेत आणि भरारी पथके प्रत्येक जिल्ह्यासाठी 7 भरारी पथकं त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे। कॉपीमुक्त परीक्षेसाठी ठोस नियोजन, कॉपीमुक्त परीक्षेसाठी मुख्यमंत्र्यांच्या 100 कलमी कार्यक्रमांतर्गत इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षक अदलाबदल केले जाणार आहेत। त्यानुसार शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून
त्यानुसार नियोजन केले जाईल। याशिवाय प्रत्येक केंद्रांवर बैठे पथक व प्रत्येक जिल्ह्यासाठी 7 भरारी पथक असतील। औदुंबर उकिरडे, सचिव पुणे विभागीय मंडळ पुणे यांनी स्वतः माहिती दिलेली आहे। तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।